अर्थसंकल्पात आणत नाहीत, एक वेगळा निर्लज्जपणा लागतो. तसं आज मी पाहिली बातमी, 8 लाख महिला कमी केलेत. 8 लाख म्हणजे तुम्ही विचार करा, एका वेळी जे सांगत होते 2.5 कोटी महिलांना ह्याचा लाभ मिळणार, अमुक मिळणार, तमुक मिळणार, 2.5 कोटीवरनं आता जवळपास 50 लाख महिला कमी करणार. तुम्ही लिहून घ्या, ह्यांचंच कोणतरी कोर्टात जाईल आणि हेच लोक कोर्टात जाऊन कोर्टातून ही योजना बंद करतील, लाडकी बहीण योजना बंद करून टाकतील. पण ह्यांना काही लाज राहिलेली नाहीये, कुठेही लज्जा नाही, काही नाही, कुठेही देणं घेणं नाही. त्रास ह्याच गोष्टीचा होतो की जे सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं आहे ते नेमकं कोणाचं आहे, कशासाठी आणि का म्हणून बसवलेलं आहे. उत्तर सोपं आहे, उत्तर सोपं आहे. उत्तर एवढंच आहे की हे सरकार जे बसवलेलं आहे हे निवडणूक आयोगाचं सरकार आहे. भाजपच्या आशीर्वादामुळे, निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे बसलेलं आहे. दुसरं कोणी यांना आशीर्वाद देऊ शकलेलं नाहीये. पण विचार हा पडतो की आज 100 दिवसामध्ये जर बातम्या तुम्ही पाहिल्यात, आणि अनेक लोक तुम्ही बातम्या तर पाहत असाल, इथे प्रेसचे तर लोक आलेलेच आहेत. पहिल्या 100 दिवसामध्ये काय काय झालं तर महिलांवर अत्याचार वाढायला लागलेले आहेत. पुण्यामध्ये एक रेप झाला. कुठे झाला? ST बसमध्ये झाला. गृहराज्यमंत्र्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं नाही, सगळे शांततेत पार पडलं, महिलांनी काय आरडाओरडा केला नाही, म्हणून कोणाला काही कळलं नाही, आता कारवाई काय करायची. म्हणजे पुढचं तुम्ही विचार करा की शांततेत रेप पार पडल्यामुळे कळलंच नाही, हे असे बोलणारे गृहराज्यमंत्री आपल्या राज्याला आज मिळालेले आहेत. कधी ऐकले तुम्ही असं? बरं, ती ST बस पुढे सील झाली, नाही झाली, पुरावे नष्ट झाले, नाही झाले, तो कोणाचा माणूस होता, काही देणं घेणं नाही. पण ह्याच 100 दिवसामध्ये जसं पुण्यात हे प्रकरण झालं, म्हणजे एका बाजूला आपण पाहतो महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना होती, ती लाडकी बहीण योजना जवळपास बंद पडलेली आहे. 2100 तर नाहीच, 1500 तरी मिळतील का की 500 मिळतील. आणि ज्या काही 2.5 लाख महिला होत्या त्याच्यातून आता लाखो महिला कमी केलेल्या आहेत. ज्या महिलांच्या खात्यात पैसे गेलेत ते परत पैसे घेतात आणि काही काही महिलांवर आता पोलीस कारवाई देखील करणार आहेत स्कॅमसाठी. हे माझ्या कानावर ऐकू आलेलं आहे. हे तुमचं सरकार तुम्हाला वाटतंय? हे महिलांनी मतदान केलेलं सरकार तुम्हाला वाटतंय? पण महाराष्ट्र चाललंय कुठे हा जेव्हा आपण प्रश्न विचारतो, एका बाजूला या फसव्या योजना बंद होत आहेत, बीडमध्ये अक्का कोण आहे अजून कळलंय कोणाला? कळलंय कोणाला? संपूर्ण महाराष्ट्राला माहिती अक्का कोण आहे, तरी देखील पण आज महाराष्ट्र ज्या हत्तीने हादरला होता, जे काही आम्ही ऐकत होतो, भाजपचे पण काही आमदार तिथे विधान भवनात सांगत होते की मुख्यमंत्री महोदय राजीनामा घ्या, अटक करा, कारवाई करा. काय नक्की मुख्यमंत्री महाराष्ट्राला माहिती अक्का कोण आहे, तरी देखील बीडचं प्रकरण किती दिवस टांगत ठेवलं. ते फोटो प्रेसवाल्यांनी दाखवले तेव्हा मुख्यमंत्र्यांना कारवाई करायला लागली आणि एका मंत्र्याचा राजीनामा घ्यायला लागला. पण आज महाराष्ट्र ज्या हत्तीने हादरला होता, जे काही आम्ही ऐकत होतो, भाजपचे पण काही आमदार तिथे विधान भवनात सांगत होते की मुख्यमंत्री महोदय राजीनामा घ्या, अटक करा, कारवाई करा. काय नक्की मुख्यमंत्र्यांचे हात बांधले कशासाठी होते, कोणी बांधले होते, का कारवाई करत होते, काय अशी मैत्री होती की बीड प्रकरणात ते स्वतःच्याच कार्यकर्त्याला न्याय देऊ शकले नाहीत. तसं पाहायला गेलं तर बीड मध्ये हत्या कोणाची झाली होती? एकदम दुर्दैवी हत्या झाली होती, भयानक हत्या झाली होती, हादरून गेला होता महाराष्ट्र. जर तुम्ही ते धस साहेबांचं भाषण ऐकलं, नमिताताईंचं भाषण ऐकलं, दोघंही भाजपचेच आमदार. पण आज जो काही हैदोस होत होता तिथे, जो काही एक त्रस्त होते लोक, विचार करा तुम्ही, ह्या राज्यामध्ये भाजपच्याच कार्यकर्त्यांची हत्या व्हायला लागली असेल आणि भाजपच्याच कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या परिवाराला न्याय मिळत नसेल तर मग आपण करायचं तरी काय? पण ह्या 100 दिवसामध्ये जसं महिलांवर अत्याचार वाढत गेलेत, ह्या 100 दिवसामध्ये जशी लाडकी बहीण योजना बंद झाली, तसं बीडचं प्रकरण झालं आणि पहिल्या 100 दिवसामध्ये ह्या सरकारमधून एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. ही लोकांची ताकद आहे. पण तुम्ही विचार करा की महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे? परभणीत म्हणतात पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली, मारहाण झाली, मृत्यू पडला, पण अजून देखील मोर्चे काढले तिथे स्थानिकांनी, सगळं काही झालेलं आहे. पण संजय राऊत साहेब अजूनही त्या परिवाराला न्याय मिळालेला नाहीये.
महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाची हत्या होते, सामान्य माणसाचे बलात्कार होतो, सामान्य माणसाचा खून होतोय.